नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे राणीचा तर आवाज गेलेला आहे, पण राणीचा आवाज बनून इंद्राने लढली अख्खी केस. तर शेवटपर्यंत भाग बघा. आता इकडे कोर्टामध्ये तारीख चालू झालेली असते. आता इकडे राणी म्हणजे असं तिकडे कारखाने सांगतात की मागच्या वेळेस राणी ॲडव्होकेट राणी महाडिक यांनी नोटरी वकीलला आणून त्यांचं सगळं काही सिद्ध केलं होतं, पण यावेळेस ते सिद्ध करणार आहेत की त्या सगळ्या सह्या खोट्या आहेत म्हणून. तर आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी बोलते, हो तर कोर्टामध्ये नेहमी खऱ्याचीच बाजू जिंकलेली आहे आणि पुढेही आता खऱ्याचीच बाजू जिंकणार. आणि आता असं सगळं काही ती बोलत असते. आता इकडे त्यावर इकडे कारखानीच बोलतात, वा वा वा, ही सगळी फिलॉसॉफी, अहो हे जे आहे ना एखाद्या पिक्चरचं सेंटेन्स वगैरे वाटतंय. हे जी जुळवाजुळव आहे ना वर्ड्सची, हे तिकडेच चांगलं दिसतं. आता ना त्यापेक्षा तुम्ही विसरलात वाटते की इथं कोर्टाला वर्ड्स नाही, शब्द नाही, तर इथे पुराव्याची गरज आहे. आता इकडे त्यावर राणी बोलते, हो जज साहेब, मी ते तर लवकरच सिद्ध करणार आहे. आता इकडे त्यावर ती बोलत असते की जसं आम्ही त्या नोटरी वकिलांचं सगळं काही सत्य समोर आणलंय, तसंच या सह्यांचं सुद्धा आणणार आहे. आणि म्हणूनच त्यासाठी मला, आणि असं म्हणताच एकदम तिचा आवाज चालला जातो. आता इकडे ती बोलत असते पण कोणालाच काहीही ऐकू येत नसतं. आता हे पाहता इकडे आबा आणि मालतीला समजत नसतं की नेमकं काय झालंय. इकडे विक्रांत बोलत असतो, काय ग उर्मिला, आपला प्लॅन वर्कआउट होतोय का? त्यावर तिकडे ती बोलते की अरे हे काय रिझल्ट दिसतोय ना. आता इकडे हे दोघंही खूप खुश असतात, पण मात्र तिकडे यांना काहीच समजत नसतं. आता इकडे हे जे असतात कारखानीस बोलत असतात की जज साहेब, आता हे राणी महाडिक यांचं काही नवीन नाटक आहे, म्हणजे यांना पुढची तारीख पाहिजे असेल म्हणून हे सगळं नाटक आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे जज साहेब बोलतात की जरा शांत बसाल का कारखानीस, त्यांचं खरंच काहीतरी जेन्युइन कारण असेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणीला काहीच बोलता येत नसतं, ती बोलण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे जज साहेबांना कारखानीच बोलतो, हे बघा जज साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की जितके पण आजपर्यंतचे पुरावे आहे हे सगळं बघता तुम्ही तुमचा रिझल्ट सगळ्यांना सांगून द्यावा, कारण राणी महाडिक ह्या कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, या अशा करू शकत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की जे काही पण आतापर्यंतचे पुरावे आहे ते सगळे पुरावे पाहता तुम्ही अंदाज लावा आणि लवकरात लवकर याची काय ते जजमेंट सांगा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे जज साहेब आता इकडे बोलतच असतात की सगळी केस पाहता आजच्या फायनल डिसिजनला, असं म्हटल्याबरोबर एकदम राणी हात दाखवते आणि आता इकडे थांबवते. आता इकडे ती लगेचच एक डायरी घेते आणि त्यावर लिहिते आणि ती लगेचच इकडे जज साहेबांना देते. आता इकडे जज साहेब ते वाचतात आणि आता इकडे ते बोलतात की ॲडव्होकेट राणी महाडिक यांचं असं म्हणणं आहे की याआधी सुद्धा अशीच केस आलेली होती आणि रेअरेस्ट ऑफ द केस म्हणून त्यांनी म्हणजेच त्यांची आवाजाची अशी मेडिकल कंडिशन आली होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सहकार्याला म्हणजेच त्यांच्या एका व्यक्तीला त्यांचा आवाज बनवून सगळी काही केस सॉल्व्ह करायला लावली होती. आणि म्हणून राणी महाडिकांचं असं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा कुणाची तरी गरज आहे, म्हणजेच त्यांना सुद्धा कुणाच्या तरी आधारे ही केस सॉल्व्ह करायची आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे कारखानीच बोलतात, सॉरी जज साहेब, पण असं होऊच शकत नाही, कारण ऑलरेडी राणी महाडिक यांनी खूप कोर्टाचा वेळ वाया घालवलाय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे जज साहेब बोलतात की जरा तुम्ही थांबता का कारखानीस. आता इकडे त्यावर जज साहेब बोलतात, राणी महाडिक, तुमच्या मते असं कोणी आहे का तुमच्या नजरेत. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती मान हलवते आणि तिकडे आबाला इशाराने इंद्रा सरांना बोलवायला लावत असते, पण आता इकडे बाहेर इंद्रा नसतो. आता इकडे त्यावर जज साहेब बोलतात, काय मग राणी महाडिक, तुमच्या मते कोणी आहेत का. आता इकडे ती मनातल्या मनात विचार करत असते, कारण आता इकडे जज साहेब बोलतात, हे बघा, जर तुम्हाला पुढची तारीख हवी असेल तर मी द्यायला तयार आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे विक्रांत आणि उर्मिलाला फारच धक्का बसतो, इकडे कारखानीसांना सुद्धा. पण आता इकडे जज साहेब बोलतात, पण तुम्हाला थेट 2 हप्त्यांच्या नंतरचीच तारीख मिळेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी मनातल्या मनात विचार करते, जर 2 हप्त्यानंतरची तारीख मिळाली तर विक्रांत सर आणि उर्मिला मॅडम माझ्या सगळं काही केलेल्या याच्यावर पाणी फिरवेल आणि सगळं काही म्हणजे खोटे पुरावे वगैरे तयार करेल, मला काहीही करून ही केस थांबवायला नको. आणि म्हणून आता इकडे ती बोलत असते की नाही सर. आता इकडे त्या म्हणजे तिकडे ती लिहून सांगते की आहे म्हणून. आता असं म्हटल्याबरोबर इकडे जज साहेब बोलतात, सांगा मग राणी महाडिक, कोणी आहे का, कोण आहे तुमचा आवाज बनून तुमची केस सॉल्व्ह करायला. आता असं म्हटल्याबरोबर एकदम बाहेरून इंद्रा येतो आणि बोलतो की जज साहेब, मी राणीचा आवाज बनून, माझ्या हुकुमाच्या राणीचा आवाज बनून ही केस लढायला तयार आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो समोर येतो. आता इकडे कारखानीच बोलतात
की जज साहेब असं कसं काय होऊ शकतं, असं नाही करू शकत तुम्ही, कारण तुम्ही यांना ऑलरेडी शिक्षा दिली आहे की हे इंद्रजित महाडिक कुठल्याही केसला म्हणजेच येऊ शकत नाही म्हणून. आता इकडे त्यावर जज साहेब बोलतात की कारखानीस मी त्यांना शिक्षा दिली आहे हे बरोबर आहे, पण काही तारखेला आणि तसंही त्या मागच्या तारखेला नव्हतेच ना, आणि अजून तरी मला वाटतं की इंद्रजित महाडिकांना त्यांची चूक कळालेली असेल. आता असं म्हटलं बरोबर इकडे इंद्रा बोलतो की हो जज साहेब, आणि मी राणीचा आवाज बनून ही केस लढायला तयार आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलत असतो, राणी तुला माहिती आहे ना, आपण सोबत असल्यावर आपण काहीही इम्पॉसिबल पण पॉसिबल करू शकतो, आणि जसं मी तुझा पेपर लिहिला, तुझं रायटर म्हणून मदत केली, तसंच आज मी तुझा आवाज बनून ही केस लढायला तयार आहे. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आता असं म्हटलं बरोबर ती होकार देते आणि आता इकडे लगेचच हे केसला चालू होतात. म्हणजेच आता इकडे राणी पेजवर लिहून देत असते. आता इकडे त्यावर कारखाडीच बोलतात की इंद्रजित महाडिक तयार व्हा हरायला. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, ते काय आहे ना कारखाडी सर, मला माहिती आहे की तुम्ही खूप अनुभवी आहात आणि तुम्हाला वाटूही शकतं, पण अजून केस आखरीपर्यंत पोहोचलेली नाहीये, आपण बघूया की काय होतंय. आता इकडे तो लगेचच राणीने लिहिलेला तो घेतो आणि आता इकडे बोलतो की जज साहेब की रायटरने म्हणजेच मागच्या वेळेस रायटरने सांगितलं होतं की त्या सगळ्या सह्या माझ्याच आहे, पण माझं हे सगळं काही आहे ते चुकीचं आहे हे माझं म्हणणं आहे, आणि म्हणूनच आम्हाला हे सगळं सिद्ध करायचं आहे, आणि म्हणूनच मी म्हणजेच तुम्हाला तुमची परमिशन घेऊन त्या एक्सपर्टला रायटरला बोलवण्याची परवानगी घेतो. आता असं म्हटलं बरोबर इकडे जज साहेब बोलतात की बरं ठीक आहे, परवानगी आहे. आता इकडे पोलीस त्याला घेऊन येतात. आता इकडे इंद्रजित सांगतो की जज साहेब हा पळून चालला होता, म्हणजेच तो सगळं काही सांगतो की हा बॅग घेऊन पळत होता आणि याला इंद्राने बघितलं आणि हा इंद्रा त्याच्याकडे जाण्यासाठी निघल्याबरोबर हा त्याची बॅग घेऊन पळत होतो. तेव्हा तिकडे इंद्रा बोलत असतो की काय हो पळत आहेत का? त्यावर तिकडे हो बोलत असतो. त्यावर इकडे तो बोलतो सगळं सामान घेतलंच नाही व्यवस्थित. त्यावर इकडे तो बोलतो रायटर हो बरोबर आहे. आता इकडे त्यावर तो बोलतो मग काय, मग आता खुश असाल ना, सगळं काही लोन वगैरे फेडलंय. त्यावर आता इकडे तो बोलतो माझी ट्रेन आहे म्हणून मी पळतोय. आता असं म्हटलं बरोबर इकडे इंद्रा त्याच्या एक कानफटीत हाणतो आणि त्याला सरळ कोर्टात घेऊन येतो. आता इकडे त्यावर इंद्रा इकडे जज साहेबांना सांगतो की मी यांचा पाठलाग करत असताना हे पळत होते. त्यावर इकडे तो एक्सपर्ट बोलतो की मी असे नव्हते पळत, हा माझ्या मागे लागला होता म्हणून मी पळत होतो. त्यावर आता इकडे ते बोलतात म्हणजेच इंद्रा बोलतो की अहो जज साहेब याच्या सरळ सरळ त्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की हा काहीतरी लपवत आहे आणि म्हणून पळत आहे. एनिवेज आम्हाला हे सिद्ध करायचं आहे की माझ्या त्या सिग्नेचर खोट्या आहे म्हणून. आणि आता इकडे तो बोलतो की मी आता एका कोऱ्या पेपरवर सह्या करतो आणि ते यांना बघायला लावतो. आता इकडे तो लगेचच सह्या करतो आणि त्यांना सांगायला लावतो की ह्या सगळ्या सेम आहे की नाही. त्यावर तिकडे तो बोलतो हो जज साहेब हे सगळं सेम आहे, सगळ्या सह्या सेम आहे, सारख्या आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे कारखानीच बोलतात जज साहेब हे उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालत आहेत. मागच्याच तारखेला त्यांनी सांगितलं आणि अजूनही ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो की एक्झॅक्टली मी तोच म्हणतोय की हा पॉईंटच आहे की हे सगळ्या सह्या माझ्या सेम आहेत अशा म्हणत आहेत, आणि म्हणूनच आता हे काही यांचं म्हणणं बदलणार नाहीये. पण मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओनुसार हे स्वतःच यांचं सगळं काही म्हणणं स्टेटमेंट चेंज करेल आणि लगेचच तो आता व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये असतात की इकडे विक्रांत जो असतो तो पैसे देत असतो आणि त्यात त्यांचं बोलणं असतं की हे घ्या हे तुमचे पैसे. त्यावर इकडे ते एक्सपर्ट बोलतात की बरं झालं तुम्ही वेळेवर आणून दिलात, आणि खरंच जर तुम्ही हे आणून नसते दिले ना तर पुढच्या तारखेला मी माझं स्टेटमेंट बदलवलेलं असतं. आता असं सगळं काही बोलत असतो. इकडे विक्रांत बोलतो की बरं ठीक आहे आता सगळं काही लोन फोडून टाका. आता हे सगळं बोलल्याबरोबर इकडे तरीसुद्धा एक्सपर्ट बोलत असतो की हे सगळं काही चुकीचं आहे, हा माझा व्हिडिओ नाहीच आहे, हे चुकीचं आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्रा बोलतो बरं ठीक आहे, मग आता मी तुम्हाला यांच्या काही पेपर्स दाखवतोय. आता तुम्ही ते पेपर्स बघा, त्यावरून तुम्हाला कळेल की म्हणजेच यांनी कशा प्रकारे ती लोन फेडले विक्रांतच्या पैशाने वगैरे सगळं काही. आता तिकडे जज साहेबांनी ते पाहिल्याबरोबर तिकडे सगळ्यांना धक्काच बसतो. इकडे विक्रांत कारखानीसांना काही समजतच नसतं की असं इथपर्यंत कसं काय पोहोचू शकतो हा इंद्रा. आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिकडे जज साहेब त्यांच्या फायनल डिसिजनला आलेले असतात. पण आता इकडे उर्मिला आणि विक्रांत इकडे फॅक्टरी समोर उभे राहतात आणि आता इकडे त्याच्याकडे बघत बोलतात की अजून आपल्याकडे एक पत्ता आपल्या हातात आहे आणि असंच हे सगळं जाऊ द्यायचं नाही. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, आता समोर काय होईल नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.